नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय लोकांना सोन्याचं प्रचंड आकर्षण आहे. गुंतवणुकीसाठीही मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळेच सोनं खरेदीमध्ये भारतीय लोक अगदी आघाडीवर आहेत. आता विदेशातनं भारतामध्ये सोनं आणणाऱ्या नागरिकांसाठी बॅगेज नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेत. त्यामुळे विदेशामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि परदेशमध्ये स्थित असणाऱ्या भारतीयांसाठी विदेशातून भारतात दागिने आणणं हे अधिक सोपं करण्यात आले. केंद्र सरकारनं दागिन्यांवरील मूल्याची मर्यादा आता काढून टाकली आहे. अर्थसंकल्प 2026 मध्ये जो जाहीर करण्यात आला त्यामध्ये फेब्रुवारी 2026 पासून लागू झालेल्या नवीन बॅगेज नियमावलीनुसार सरकारनं 2016च्या नियमांमधील मूल्याची मर्यादा काढली असून आता केवळ वजनाची मर्यादा कायम ठेवली आहे. ही विशेषतः दुबईतील परदेशामध्ये स्थित असलेल्या भारतीय आणि प्रवाशांसाठी अगदी आनंदाची बातमी मानली जाते. तर पहा नवीन बॅगेज नियम काय आहेत ते, आणि आता विदेशातून भारतात येताना किती तोळे सोनं तुम्ही आणू शकता त्यावरही एक नजर टाकूयात. तर यामध्ये सरकारनं रहिवासी किंवा भारतीय किंवा परदेशी वंशाचे पर्यटक यांच्याकडे वैध असलेले परदेशी नागरिक पर्यटक विजा वगळता आणि क्रू मेंबर्स यांच्यासाठी ड्युटी फ्री सवलतींच्या नियमांमध्ये सुधारणा केली. हे नवीन नियम आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी, विशेषतः संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मधील रहिवासी, परदेशस्थित भारतीय म्हणजेच NRI आणि भारतामध्ये येणाऱ्या भारतीय वंशांच्या पर्यटकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर नवीन नियमानुसार केंद्र सरकारने विदेशातून भारतात येत असताना दागिने आणायचे असल्यास लागू करण्यात आलेली जुनी पैशांची मर्यादा हटवलेली आहे. दागिन्यांसाठीची विशेष सवलत आता केवळ वजनाच्या आधारावरती निश्चित करण्यात आली आहे. नियमातील बदलानंतर पात्र रहिवासी किंवा भारतीय वंशाचे पर्यटक जे 1 वर्षापेक्षा जास्त काळ परदेशामध्ये राहिलेले आहेत त्यांना केवळ वजनाच्या आधारावरती शुल्कमुक्त दागिने आणण्याची परवानगी आहे. तर यामध्ये जर महिला प्रवासी असेल तर 40 ग्रॅमपर्यंत दागिने ते भारतामध्ये आणू शकतात. तर इतर प्रवासी जर पुरुष असेल तर यामध्ये 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने ते भारतामध्ये आणू शकतात. तर 15 वर्षांखालील मुलं आणि मुली यांना 40 ग्रॅमपर्यंतचे दागिने भारतामध्ये आणायला परवानगी देण्यात आली आहे. जुने नियम लागू झाल्यापासून सामानाचं मूल्य आणि प्रवासादरम्यानच्या खरेदीचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललं होतं. याची दखल सरकारने घेतली असल्यानं याचं नवीन नियमावरनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. UAE सारख्या बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन उत्पादनांच्या किमती कमी असतात आणि वाढीव ड्युटीमुळे या मर्यादेवरती प्रवासी आता स्मार्टफोन, घड्याळं, कपडे आणि ॲक्सेसरीज यांच्यासारख्या गोष्टी भारतीय विमानतळांवरनं आयात शुल्क न भरता मोठ्या प्रमाणामध्ये घरी आणू शकतात. तर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सोन्याच्या दागिन्यांवरील शुल्क. तर UAE मधून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय. सोन्याच्या मूळ किमतीवरती भारतामध्ये कर आकारला जातो आणि त्यामुळे सोन्याची किंमत वाढते. परंतु UAE मध्ये सोन्यावरती कर नाही, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. त्यामुळे दुबईमधील प्रवाशांसाठी आणि तिथे राहणाऱ्या परदेशस्थित भारतीयांसाठी ही विशेष आनंदाची बातमी. पूर्वी प्रवाशांना वजन आणि मूल्य हे महिलांसाठी 1 लाख तर पुरुषांसाठी केवळ 50,000 एवढंच होतं. परंतु गेल्या काही वर्षामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे यामध्ये फार गोंधळ निर्माण झाला होता. सुधारित नियमांमुळे ही गुंतागुंत दूर झाली आहे आणि सीमाशुल्क विभागानं यावरती होणारे वाद देखील आता कमी होण्याची शक्यता आहे. UAE मधील भारतीय ही मागणी अनेक काळापासून करत होते. नवीन नियमांमुळे प्रवाशांना होणारा त्रास आता कमी होईल असं सांगितलं जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जर तुम्ही परदेशामधून फिरायला जाताना किंवा फिरून येताना काही दागिने जर तिकडनं घेऊन येणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.